गोंयकारांचो उमेदवार कॅप्टन बिरियातो, लीडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी, बाब एल्टन, माचेर बशिल्ले सगळे मानेस्त, CWCचो मेंबर बाब गिरीश सोडणकर आनी काणकोणचे ज्येष्ठ नागरीक जमिल्ले म्हज्या भावांनो आनी भयणांनो, ह्याच दिसांनी एक प्री पोल सर्वे आयल्या. प्री पोल सर्वे कसली? ही गोदी मिडिया म्हणटाची न्ही, ही लोकनीती CSDS सर्वे म्हणून. ही सर्वे कितें सांगता की राम मंदिर बांदला आसत, धर्म म्हणटा तो जाता तितलो पुश करपाक हो सरकार ट्राय करता आसत, हाय डेसिबल कॅम्पेन म्हणटा ती, इतले सगळे आसून अनएम्प्लॉयमेंट, इनइक्वॅलिटी आनी इन्फ्लेशन म्हळ्यार म्हारगाय आनी अनएम्प्लॉयमेंट म्हळ्यार बेरोजगारी, हे प्रामुख्यान देशान मेन इश्यूज आसात. कितलोय राम मंदिराचो तुवें बोवाळ केलो जाल्यार पसून पोट, ब्रेड अँड बटर इश्यूज, लायव्हलीहूड इश्यूज हे सगळ्यांत चड आसात. ही एक नॅशनल सर्वे. ही सर्वे हे सांगता की एडवांटेज BJPक आसा, हांव तें लिपयना, आनी ती फेर सर्वे. आता ही सर्वे येतकर BJP म्हणटा कितें, अशी बेकार लोडी पार्टी न्ही ती बसून बरें काम करता आनी फूल टू तातूंतच आसतात ते कितें पळयतात की बाबा सर्वे पयलींच तर अशें सांगूंक लागता आनी मागीर काँग्रेस न्हिदिल्ली काँग्रेस जागी जाता आनी जेन्ना सगळे सपोर्ट करपाक भायर सरतात, पयलीं काँग्रेसीन कितें आहा, कोणाक तिकीट मेळटली हो एक इश्यू आसता. ताजे जातकर मागीर सगळे जे तिकीट सोदतात ते एक जातात. मागीर काँग्रेसीचेर सारखे पॅथॉलॉजिकल हेट्रेड आशिल्ले आदवोगाद राधाराव ग्रासियस असले पसून काँग्रेसीक सपोर्ट करपाक लागतात. तेन्ना लोकांक एक प्रश्न जाता की बाबा बाळे मारता काय कितें, बदल जाता काय कितें, काँग्रेस येता काय कितें, आनी हे भंयान मागीर इश्यू येता तो अनकॉन्स्टिट्युशनल, कॉन्स्टिट्युशन हे म्हणले, कॅप्टन बिरियातो म्हणटा तो देशद्रोही जाता, ओव्हरनायट देशद्रोही जाता. हाजेर एक तुमी चिंतपाक जाय की आमी हांगा प्रश्न उत्तर दिवपाक येवंक ना. BJPन प्रश्न घाले आनी हांगा उत्तर दिता हें करूंक आमी येवंक ना, पूण आमी बी तें सांगचें पडटलें. कित्याक आज खंयच्याय मायनॉरिटी समाजाच्या मनशाक देशद्रोही म्हणल्यार सवाय जाल्लें आहा. जेन्ना वयले सगळे जे देश चलयता तेच जर तशें उलयता जाल्यार कोणाकूय तें पचता. म्हणटकर एक स्वाभिमानी काणकोणकार म्हणून तुमकां कळपाक जाय आनी एक स्वाभिमानी गोंयकार आनी हिंदू म्हणून हांव हें सांगता की एक जो देशा खातीर झगडलेलो पॅट्रियट, जो देशप्रेम, ताजे वयर देशप्रेम नासता, बरी नोकरी सोडून जो एक कमी सॅलरीची नोकरी, जंय जीव वचूंक शकता अशी नोकरी घेता, हे ऑप्शन जेन्ना तो घेता ताजेर देशद्रोहाचे केन्नाच ठपको केन्ना लागूंक शकना. दुसरे म्हळ्यार आमी जे सगळे एक जाल्यात, हे कित्याक एक जाल्यात? आमी म्हणटात की घटना म्हणटा ती खतरे ना. हिंदू खतरे में न्ही, भारत का संविधान खतरे में, कॉन्स्टिट्यूशनच जेन्ना खतरे ना, म्हणून आमी जेन्ना एक जातात तेन्ना अनकॉन्स्टिट्यूशन आनी कॉन्स्टिट्यूशनाच्या विरोधात आमी कशें उलोवंक शकतले? आमी उलोवंकूच शकना. कॉन्स्टिट्यूशन हेच आमचें बायबल, हीच आमची गीता, हेच आमचें पुराण. म्हणून अशें चिंतून जेन्ना आमी फुडें सरल्या तेन्ना हे सगळे टायमपास वेपार तो आमी सायडीन दवरूंक जाय आनी येवंक जाय आतां लोकल इश्यूचेर. खूब जाणांनी उलयलें लोकल इश्यू कितें आहा. आतां तुमचो आमदार हो म्हागादीक सभापती म्हणटा तो नॉर्मली अंपायर कसो आसता, रेफरी कसो आसता, तो खंयची सायड घेवंक शकता. हो मातसो केन्ना केन्ना गोंयांत बी आपले BJPचे घालता, सारकें न्ही, ते सांगल्यार ताचे तकलेन वतले काय ना तें म्हाका खबर ना, ते आमी ताका वचून सांगून वचूंक ना. ताणें सांगलें जाल्यार चड म्हाका तूं बस म्हणून म्हाका ना जाल्यार पसून तो कितलो वचून बस म्हणटा तें तुमकां खबर आहा. पूण ताका पूर्णपणान मान दिवन हांव तुमकां एक सांगूंक सोदतां की ह्या सरकारान, गोंयच्या प्रमोद सावंत सरकारान करप्शन आसा हे सांगपाक हांव आनी युरी नाका, एल्टन नाका, हे तुमचे सभापतीन आनी तुमच्या आमदारान सांगिल्लें आहा की पंचायतीक ताची बायल सरपंच आहा, पंचायतीक GI फंड जो मेळूंक जाय तो GI फंड मेळपा खातीर लाच दिवची पडटा, एक चलयेक लाच दिवची पडटा पंचायत मिनिस्टराच्या ऑफिसान. हें सांगलां सभापतीन, हांवें जे उलयलां तें एग्री केल्लें आहा. सो सभापती सर्टिफिकेट दिता करप्शन हे सरकाराक, हें पयलें जालें. दुसरें म्हळ्यार
आर्ट अँड कल्चर मिनिस्टर स्पॉन्सरशिपान करप्शन करता हो इश्यू कोणे काढलो? ओपोजिशनान काढलो ना. ओपोजिशन युजलेस आम्ही हो इश्यू खरं काढून राहिलो. आम्ही काढून ना, सभापतीनच इश्यू काढलो. सगळ्यांक खबर आसतलें की खंयचे खंयचे वाड्याचेर वरून ताणें स्पॉन्सरशीप दिली म्हणून. ती कोणे इश्यू काढलो? हे रवींद्र भवन तुमचे कंप्लीट कित्याक जायना? कित्याक आर्ट अँड कल्चर मंत्र्याचे आनी तुमचे सभापतीचे सारखे ना. हे गणित आहा. आता हे लोकल इश्यूज हांव लोकल इश्यूज कित्याक सांगता? कित्याक फायनली आमी सगळे देशाचे उलयले आनी काणकोणा येवन लोकल इश्यू उलयलो ना जाल्यार कितें फायदो? काणकोणकारांच्यो किडनी वचत आहा. डबल इंजीन सरकार आसा. अजून मेरेन डबल इंजीन सरकाराक कळना की काणकोणकारांच्योच किडनी कित्याक वतात ते. येदो व्हडले रिसर्च इतले व्हडले हे विश्वजीत राणे म्हणटा आपूण नेफ्रोलॉजी डिपार्टमेंट घालता सगळे बरें आहा. काणकोणकारांच्यो किडनी कित्याक वतात आणि दुसऱ्यांच्यो कित्याक वचनात? हाजें उत्तर अजून मेरेन डबल इंजीन सरकाराक ना, सभापती कडेनूच ना. आनी हांवें कितलेच असेंब्लीन रेज केल्लें आहा. चापोली डॅमान उदक आहा पूण काणकोणकारांक उदक ना. सादे कोणी ते दिसता उदक तरी पूण नळान उदक ना. हे सॉल्व कित्याक जायना? कसले विकसीत भारत तुमी उलयतात? खोलाचे मिरसांगेक GI घेवपाक सुरवात केली आमी. GI म्हळ्यार ज्योग्राफिकल इंडिकेशन. ती खोलाची मिरसांग म्हणटली हांगाचें वैशिश्ट हें आमी दाखयतात. हांगाचो काजू जो कमी जाला हे वर्सा ताका रेट ना. हे शेतकारांचे इश्यू. तातूंत कितें जालें? कितें करता तुमचे डबल इंजीन सरकार? उत्तर आसा? आमदारा कडेन उत्तर आसा? म्हणटकर हांव इतलेंच सांगता तुमकां की हें जें इलेक्शन आमी जे झगडटात हे खरे इश्यूचेर इलेक्शन झगडुया. नाका आशिल्ले धर्म जात राम हे ते हाडचे न्ही. राम म्हणटा तो सगळ्यांचो. राम आमचो राम तांचो एक. राम कोणाच्या बाबायचे बेस न्ही हे आमी सांगिल्लें आहा. आनी हांव हिंदू म्हणून हें सांगता. राम नवमीची सुटी हांव मागतालो हो सरकार वापस करतालो पळयना. सगळ्यांक खबर आहा राम नवमीची सुटी मागिल्ली हांवें ओपोज करतालो गोंयचो सरकार. आता राम मंदिर जालें रोखडीच सुटी मेळ्ळी. कित्याक? कित्याक हे इलेक्शन वच आनी ते मुख्यमंत्र्यान तेन्ना सांगले पासून फुडल्या वर्सा इलेक्शन आहा मरे मागीर करूया. म्हणजे लोक गोंयचे लोक पिशे काय कितें? प्रश्न असो येता की गोंयचे लोक पिशे आमचे देशांतले लोक पिशे आसूंक शकता. गोंयचे लोक पिशे न्ही. गोंयचे लोक पिशे आशिल्ले जाल्यार हांव जिखनासलो. आमचे असले इंडिपेंडंट जे जिखतात कित्याक जिखतात? कित्याक हुशार गोंयचे लोक ते स्वाभिमानी गोंयचे लोक बरे मनशाक निवडून दितात. होच आमकां एकूच होप आहा. आज तो तेच होपान आमी हांगा आयिल्ले आसा. आमी ते व्हडले रेटोरीक सांगनात की कोण हिंदू आनी क्रिस्तांवाचें इलेक्शन न्ही हें. हें इलेक्शन घटना हाडपाचें. हें इलेक्शन डेमोक्रेसी हाडपाचें. आता प्रशांतान मोहनदेवान सांगले ते भशेन तांच्या पक्षान डेमोक्रेसी ना. देशान ना ती ना. पक्षानूय ना. आतां तांच्या पक्षान ना ती देशान ना जाता. पक्षान जर डेमोक्रेसी गेली देशान डेमोक्रेसी वता. हें पयलें चिन्ह तांकां लागिल्लें आहा. पयलीं दुयेंस तांकां लागता मागीर ते देशाक लागता. त्या भशेन व्हायरस तो. सो लोकशाय हाडपाक ही एक जाल्ली आहा. सो आतां खरे इश्यूचेर जर आमी उलयतात जाल्यार खरे इश्यूज कितें आनी गोंयच्या जनतेन हे इलेक्शनाक म्हत्व कित्याक दिवपाचें? आतां हांगा खूब लोक आहात आनी खूब जाण येवपाचे आशिल्ले. चाच्यान सांगलें की दिगंबर कामत येवन तांकां म्हळ्यार अशें इंडिकेशन दिलें की दिगंबर कामत खंय तरी तांकां हॉटेलान आपयता आनी कितें आपयता. काल एक इंटरव्यू जालो म्हजो. त्या इंटरव्यूआन हांवें सांगलें की दिगंबर कामतीन देवाकूच न्ही घटनेकूय फटयलें. आतां तो खंयच्या तोंडान विजयाचेर उलयता की ताणें आमी घटनेक हत्या केल्या म्हणून घटनेचेर तो उलयता म्हणून. अरे तुवें सगळ्यांक देवाक विकून खालो आनी तूं आतां हें सांगता? तो इंटरव्यू घेवपी मातसो ताका सॉफ्ट कॉर्नर आशिल्लो. दिगंबराचो सॉफ्ट कॉर्नर खूब जाणांक आसता. आमच्या आल्टर्नेटिव्ह आहा खूब आहा ताका. कारण ताचे आमी ते स्लोगन मारताले वचून लिपतालो मातसो. सो सॉफ्ट कॉर्नर खूब जाणांक आहा ताका. तो कितें म्हणटा की ना ना तशें न्ही. ताणें कितें म्हणलें की ताणें प्रसाद घेतलो. प्रसाद घेतलो कितें की आपूण पक्ष सोडूं काय म्हणून आनी ताका प्रसाद जालो. आतां तुमकां एक खबर सांगता. मातशें आतां आमी बाजारान बसल्या म्हणून तुजी बाजारांतली खबर पूण खरी खबर तुमकां विचारूंक जाता दिगंबराक केन्नाय. पयले राती 11:15 जाल्यार दिगंबर खबर ऑफिसान आहा. आमी मडगांव म्युनिसिपालिटीचो चेअरपर्सन निवडून दिवंक सोदताले. ते म्हणसर तो
ताका एक प्रश्न विचारलो. हांवें म्हणलें की आमी दोगूय काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड एक जाल्ले आनी आमचो एक कॉन्ट्रॅक्ट आशिल्लो की 11 म्हयन्यांनी हांव म्हजो चेअरपर्सन रिजायन करतलो आनी मागीर ताजो चेअरपर्सन जातलो. आतां ताजे चेअरपर्सनाक आमचे लोक ओपोज करूंक लागले. आमी म्हणलें सारकें न्ही, आमी उतर दिना आमी उतराक सेर्त रावंक जाय, हें तांचें गोंयकारपण. तो म्हणपाक लागलो की ते सगळें बरें आहा, आमी एक कित्याक जाल्ले, आमी बीजेपीचे विरुद्ध एक जाल्ले. हे सगळें सारकें आपण हो तर बीजेपीक गेलो तूं कितें म्हणटा काय म्हणून. एक म्हणजे राजू नायक पूण कावन्सिलरान म्हाका विचारलें तुमचो राजू नायक हा काणकोणचो, तो गेलो फुटून, ताका एक कितें नोकरी दिता म्हूण सांगून तो गेलो, ताका एक केल्लें हा. हो दुसरो राजू नायक. ताणें म्हाका हो प्रश्न विचारलो. हांवें म्हणलें तोच आन्सर करतलो. ताजेर ताणें मोठ्ठे म्हणलें 18 वर्सां मावले आपूण आयकता, केन्नाच जावंक शकना अशें तशें. आनी एक 45 मिनटांनी रातचे जर आमी घरा आयल्यात जाल्यार दिगंबर गेलो. दिगंबर गेलो तो गेलो. हो म्हाका रिपोर्टर काल इंटरव्यू घेता, तो इंटरव्यू तुमी पळयलो आसतले, तो प्रसादाच्यो खबरो सांगता. मागीर एक भटजीन म्हाका फोन केलो काल. तो म्हणालो दिगंबर गेलो खंयचे दिसा 14 सप्टेंबर 2022. 10 सप्टेंबर 2022 पितृपक्ष लागलो. म्हळ्यार 10 तारखेच्यान प्रसाद जायना, खंयच्याच देवळान प्रसाद जायना. आमचो श्राद्ध पळयलो जाता तो प्रसादूच जायना. ताणें फट मारली की आपल्याक प्रसाद जालो म्हणून. हाका प्रसाद कुठून जावना. हो पूर्वती पितृपक्षाची डायरेक्ट बीजेपीन गेल्लो आहा आनी हाचे खातीर बीजेपी चड पडटली, कित्याक आज देव फटयल्लो आहा. आनी ते जर काणकोणा हांगा येतात आनी तुमचेर प्रेशर घालतात जाल्यार तुमी ताका सांगूंक जाय की आमकां आमचो देव व्हडलो, आमकां आमचें उतर व्हडलें, आमकां आमची घटना व्हडली, हें तुमी सांगचें पडटलें. आनी हें जर तुमी सांगनात जाल्यार तुमकांय फुडार ना. आज फुडार म्हणटा कितें, आज ताणें उलयलें कितें ड्युअल सिटीजनशीप म्हणटा कितें ती लाखांनी गोंयकारांनी रेजिस्टर केला. कोर्ट कित्या खातीर केला, गोंयच्या सरकारान ताका नोकऱ्यो दिवंक जायना म्हणून लोक भायर गेले. बाब फॅन्सी इलेक्शनचो बांगड्याचो आमदार आयिल्लो आहा, ताका मोठ्या चाळांनी सपोर्ट करता. म्हणटकीर लोक गेल्यार भायर नोकऱ्यो सोदपाक, कित्याक गोंयच्या सरकारान नोकऱ्यो दिवंक पावूंक ना. पॉंडिचेरी म्हणटा तो असोच गांव जे गांवांत प्रोविजन अशें आहा आमच्या कॉन्स्टिट्युशनान की 18 वर्सां जातकच 6 म्हयन्यांनी तुवें डिसायड करचें पडटा तुका इंडियन रावपाक जाय वो तुका फ्रेंच सिटीजन जावपाक जाय. तोच कायदो आमकां कित्याक न्ही हें हांवें म्हणलें आहा, पूण म्हाका कोणें देशद्रोही म्हणूंक ना. आनी ताणें जेन्ना म्हणलें की डिबेट जावची म्हणटा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर हेच उलयता. तोय म्हणटा की डिबेट जावची म्हणून क्रिसमस इवाच्या दिसा म्हळ्यार 24 डिसेंबर 2023 तेन्ना आमचे फॉरेन अफेअर्स मिनिस्टरान स्टेटमेंट काडिल्लो आहा की डिबेट म्हणटा ती जावपाक जाय. इट इज एन ऑन गोईंग डिबेट. हावेवर देर आर सिक्युरिटी कन्सर्न्स, इकॉनॉमिक कन्सर्न्स, सोशल कन्सर्न्स, बट द डिबेट इज ऑन. डिबेट इज नॉट क्लोज्ड. Just because the constitution does not allow dual citizenship, debate is not closed. हे फॉरेन अफेअर्स मिनिस्टरान म्हणिल्लें आहा. तो जर ते म्हणटा तर कॅप्टनान म्हणल्यार कितें जालें आनी खंयचो इश्यू. आज खूब हिंदू लोकांक हांवें विचारिल्लें आहा, अरे कॅप्टनान ते म्हणलें कितें पोलरायझेशन जाता काय म्हणून. हिंदू बहुजन समाजाच्या लोकांनी म्हाका सांगिल्लें आहा काय ना ते कोण वाचता काय म्हणून. कित्याक आतां कोण पेपरान म्हणटा मानना. पेपर म्हणटा ते सगळे डुप्लिकेट जाल्ले आहा. ध्रुव राठी म्हणतो एक युट्यूब चॅनल एक काढता तो प्रोग्राम ध्रुव राठी म्हणून तो कितें म्हणटा मिलियन्स ऑफ इंडियन्स हॅव बीन ब्रेन वॉश्ड नॉट बाय दिस गोदी मिडिया. गोदी मिडिया आपल्या भशेन ट्राय करता अर्नब गोस्वामी आनी कोण हे ते, पूण ताजे परत चड म्हणटा ती व्हॉट्सएप युनिव्हर्सिटी म्हणून. व्हॉट्सएप युनिव्हर्सिटी म्हणून कितें ती बोलताच घालता. आतां तूं काडटा तें फॉरवर्ड करता, तो काडटा तें फॉरवर्ड जावन लोकांक तें खरें दिसता. लोकांक अशें दिसता की इंदिरा गांधीचो घोव मुसलमान आशिल्लो ना घाल्लें तें खरेंच. म्हाका एक व्हडलें बिल्डरान सांगलें मुसलमान म्हणटा कितें न्हू उलयता काय कशें कितेंय कोणाचें बुरो फेस करप, एक आवाज तयार करप आनी हें करपाक ताचें काम करपाक एक एजन्सी आहा. ते फूल टायम हेच करतात की मनशाक ब्रेन वॉश कसो करप. आनी मिलियन्स ऑफ इंडियन म्हळ्यार कोट्यांनी इंडियन ब्रेन वॉश जाल्ले आसा. आज इश्यूज आहात ते इकॉनॉमिक इश्यूज. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणटा ते ताचे कडेन आज फक्त 35,000 कोटी आसात भितर रिझर्व्ह फंड. हो रिझर्व्ह फंड ह्या प्रधानमंत्र्यान 5,76,000 crores घेतलो. जो मनमोहन सिंग आशिल्लो ताणें 10 वर्सांत 1 लाख कोटी घेतिल्लो. 5 पटीन चड पयशे घेतले.
इंदिरा गांधीन जेव्हा बांगलादेश वॉर केले तेव्हा तिने 75,000 crore मागले रिझर्व्ह बँकेकडून. रिझर्व्ह बँकेने दिला नाही का? ते म्हणजे आज सुद्धा 50,000 कोटी कर, 50,000 कोटी दिले ना बोलाय म्हणून. ही डेमोक्रेसी. यांना एक इन्स्टिट्यूशन सांगता की ना तुझे ते पैसे हात लावून जायना म्हणून. तुझे बाबाचे पैसे दिले ते पैसे आमचा नॅचरल रिझर्व तो होत नॅचरल रिझर्वात जेव्हा सरकार हात घालूंक लागता तेन्ना सरकार कंगाल जाता आणि ताजे बरोबर रिझर्व्ह बँक कंगाल जाता. बँके गेल्योच आमची रिझर्व्ह बँक जर कंगाल झाली तर आम्ही कितें म्हणटले? कितें म्हणटले आमी? मागीर कितें म्हणटले? राम राम करताले. अरे आमी हे कंगाल जातले, बोल्सान बुडाक जातले. फुडार कितें तुमच्या भुरग्यांचो ते तुमी चिंतपाची गरज आहा. म्हणून एक तो ध्रुव राठी एक हे सांगता कितें सांगता ताजो एक पोस्ट पळयली हांवें, बरो आहा ताजो पोस्ट. तो कितें म्हणटा की देशान आमचे खूब तरेचे लोक आसात. तातूंत एक अशी ही आहा, सोना 73,000 रुपयाचेर पावलो म्हणटात रुपया पार, डॉलर 83 रुपीज पार, स्कूल फीस 3,500 पार. बाप और देश के पे कर्ज बन रहा है लगातार, बढ़ रहा है लगातार, और बेटा सोशल मीडिया पे लिख रहा है अब की बार 400 पार. देशात उजो लागून एक कोण इंटरव्यू दिता बाहेर म्हणटा आम्ही 5,000 रुपयान गॅस घेऊन 500 रुपयान पेट्रोल लिटर घेऊन पुढे आम्ही या खेपे 400 पार. म्हणजे कितें? या अंधभक्त गोंय म्हणटा ते अंधभक्तांचे आम्ही हाजेर विचार करूंक जाय. जो रमेश तवडकर सांगता की हो सरकार करप्ट, हाजो आर्ट अँड कल्चर मिनिस्टर करप्ट, त्याच सरकारचे कॅन्डिडेट तुम्ही वोट मारतले? चिंता करायचे हे काणकोणकारांनी चिंतूंक जाय. हांव जाणा आशिल्लो काणकोणकार म्हणटा व्हडले क्रांतिकारी. आम्ही सगळे पळयल्या काणकोणकार, प्रशांत, मोहनदास, संदेश प्रभुदेसाय हे सगळे स्टुडंट टायमाचेर व्हडले लिडर. हांचे कडे जेव्हा आम्ही शिकले की बाबा रेव्होल्युशनरी फॉर्मर म्हणटा कितें रेव्होल्युशनरी म्हणटा हे रेव्होल्युशनरी न्ही, हे मर्सनरी, हे भाडाचे बोल, हे कोणाचे कितें घेतल्या आनी हांवें पार्टी केल्या आणि काय ना. आनी वचून लग्नाक हांवें इतलेंच सांगलें की बाबा आमकां तुमचे पयशे नाका, आमकां तुमचो विरोध जाय म्हणून. गोंयचे राखणदार तुमी म्हणून सांगले. ते खूब तांकां दुखले. आज चड गाळ्यो म्हाका पडटा ह्या दिसांनी. चड गाळ्यो पडप म्हणल्यार तुका सारको थर्मोमिटर लागप की बाबा आमकां दुखला म्हणून. आनी दुखला न्ही कितें? दुखला ते बीजेपीची बी टीम जावपा खातीर. खंयच्याच ऑपोजिशन कोणें कॅप्टनाक क्रिटिसायज करूंक ना. कांयचो गोंयकार कोण म्हणटा पेपर पळय, एकूच आरजीचो प्रेसिडेंट हाका कॅप्टनाचेर टिका करता. म्हणल्यार कितें बी टीम न्ही जाल्यार आनी कितें? आनी खंयची मताचेर उलयता तूं? जे मनीस तो उलयता कोणा खातीर? ड्युअल सिटीजनशीप इश्यू म्हणटा 800 लागता काय लागना? शिरगांव लागता काय लागना? आमदार कोण खंयच्या पार्टीचो आहा? आमदार आहा रेव्होल्युशनरी कोण पार्टीचो? सगळ्यांत चड इश्यू जर लागता जाल्यार तो सावंत आंध्रे मतदारसंघात लागता. तो इश्यू जर तो काडटा तर तूं ताजेर क्रिटिसायज करता? म्हणजे तुमकां तुमचे सारकें जे कितें मिटर खंयच्यान चालू आहा तो कळटा ना? सगळ्या जगात पळयलो हा मिटर खंयच्यान चालू आहा तो. आनी ताजे खातीर तांकां एक मत पडूंक जायना. एक मत तांकां पडप म्हणजे गोंयकारांची लाचारी आनी गोंयकारांची विचार करपाची जर्नीच बंद जाल्या हे सर्टिफाय जाता. आता उरलो इश्यू कॅप्टनाक कसो जिखोवन हाडपाचो. खूब जाणांक टेन्शन पडना कॅप्टन जिखपा जाय, हवा जाल्ली आहा. आता जिखपा खातीर एक कोऑर्डिनेटेड एफर्ट जाय. आनी काँग्रेस पार्टीक खरीच सामकी राकेश जाल्ली आहा कित्याक काँग्रेसीचे सगळे आमदार गेले, ऑर्गनायझेशन केले आनी आमदार वता तेंचो ऑर्गनायझेशन घेवन वता. फक्त स्वाभिमानी जे लोक आहात ते उरतात. आनी ते स्वाभिमानी लोकांचेर काँग्रेस आता फुडें हाडिल्ली आहा. आनी एक बरो उमेदवार घेवन फुडें हाडिल्ली आहा. ताजो बायोडेटा हांवें सांगला आनी परतो परतो सांगपाचो नाका ना. पूण गोंयकारान एक तकलेन धरूंक जाय, खंयच्याय पार्टीन एक तकलेन धरूंक जाय. हे इलेक्शन आमचे सगळ्यांचे. हे इलेक्शन जर आमी जिखले जाल्यार फुडें आमकां 27 फुडार आहा. हे इलेक्शन जर आमी जिखना आमकां 27 फुडार ना. कोण आमचे बरोबर रावचो ना, सगळे बीजेपी जातले. जे सुरताक जालें. सुरताक कॅन्डिडेट काँग्रेसीचो तेणी नॉमिनेशन भायर उडयना, दुसरे दिसा तोय बी बीजेपीन घेवन जालो. अनऑपोज्ड इलेक्शन जालें. नागालँड म्हणटा ते जो गिरीश चोडणकर इन्चार्ज आहा तो तुमकां सांगतलो ते ईस्ट नागालँड म्हणटा ते 6 डिस्ट्रिक्टांनी वोटूच पडूंक ना. एक मत पडूंक ना. एक मत म्हणजे कांयच मेळूंक ना. इवन कॅन्डिडेट सपोर्टेड बाय बीजेपी ताका पसून वोट मारूंक ना लोकांनी. मतूच पडूंक ना. 4,09,000 लोकां भितर
एक मत पडूंक ना अशी गोष्ट जाल्ली आहा. पेपरार आमी वाचूंक ना. हांवें तो कोणतो दुसरो आहा तो NDTVचो होतो रवीश कुमार, त्या रवीश कुमाराच्या हाजेर हांवें ते युट्यूबाचेर पळयलें आनी ते खरेंच काय आमी चॅक करपाक हांवें ते हिंदू पळयलो. हिंदून तें कळ्ळें की बाबा खरेंच म्हणून हे आमी खंयचे पेपरार वाचला. सो कितले तुमी पेपरांचेर डिपेंड रावतले. पेपर आनी कितें WhatsApp हाजेर तुमी रावं नाकात. काळजाक हात घालून तुमी सांगात तुमी सेव आहात, तुमचे दीस बरे आयल्या. अच्छे दिन म्हणटा आयलो ना, अच्छे दिन जर येवंक ना जाल्यार कितें करप. पोतो निवडून दिवप. पोतो निवडून दिलो जाल्यार आमी लाचार जाले. आमकां ऑप्शनूच ना जाली. हे विचार करपाची गरज आहा. आनी काय ना मूळ मुद्दे म्हणटा ते उरिल्ले मुद्दे ना. कॅप्टन कसो हो तो प्रायम मिनिस्टरान कॅप्टनाचेर उलयलें. प्रायम मिनिस्टरान कॅप्टनाचेर आतांच उलोवप म्हळ्यार कॅप्टनाची क्रेडीट ताजेर एक्चुअली एक फीत वाडलो ताजेर. निवडून येवचे पयलीं जर तो इतलो उलयता तर निवडून येतकच तो कितलो उलयतलो तो चिंता तुमी. ओपोजिशनान तुजो पडलो जाल्यार हांव म्हणना की आमचो सरकार येना म्हणून, पूण ओपोजिशनान तुजो पडलो जाल्यार ताका रिकॉग्निशन आसतलें. तो बाग तापोवपाक थंय वचचो ना. म्हजो आक्षेप आशिल्लो खूब जाणां बाग तापोवपाक आसतात म्हणून. खूब आमदारूय आसतात, खूब खासदारूय आसतात. बाग तापोवंक आसतात ते बरें दिसता ते सगळ्या. पूण काय ना फुडें काय ना. गोंयचो खासदार म्हणून आसूंक जाय. गोंयचो खासदार म्हणून तो नॅशनल लेवलाचेर शायन जावंक जाय. आमचो पर कॅपिटा एज्युकेशन इंडेक्स सगळ्यांत वयर आहा. आमी सुसंस्कृत आनी सोशियो पॉलिटिकली कॉन्शियस समाज म्हणून आमकां देश वळखता. ताचो आमचो जर लोकप्रतिनिधी आहा तो लोकप्रतिनिधी बरो आसूंक जाय आनी तो शाहीर जावपाक जाय. आनी म्हाका खात्री आहा की कॅप्टनान पळोवनच आपली टेस्ट पास जाल्ली आहा. ताका फुडें एकवटान तुमी सगळ्यांनी हात लावन जे कोण भितात, जे कोण भायर येवपाक आतां फाटीं फुडें येतात दिगंबराचेर चिंतून एक तकलेन दवरात की तो पितृ पक्षान भितर जर उरलो तो सुदीन ढवळकाराक केन्ना विचारात. सुदीन ढवळकार म्हणटा ही पंगत जे पितृ पक्षान जो कोण स्टेप मारता तो फेल जाताच हो आमचो धर्म सांगता. हांव तितलो धर्माचो एक्सपर्ट न्ही म्हणून तुमकां हांव रेफरन्स दिता कोणा म्हऱ्यान वचपाचें दोतोर कोण आहा तो धर्माचो. तो आज तांचो अलायन्स पार्टनर आहा. ताका ओगी विचारा हे दिसांनी तो तशें म्हणचो ना. प्रायवेटली तुमकां कितें तर सांगतलो. आनी खात्री म्हाका आहा की प्रायवेटलीच रावन हे इलेक्शन जिखूंक जाय. सगळ्यांक एक्सपोज करपाची गरज ना. कोण आयलो ना, कोण येतलो, फाल्यां कोण फुट्टलो, रमेश तवडकराचो एक रायट हँड गेलो, दुसरो लेफ्ट हँड आमी सोदताले ना. लेफ्ट हँडाक तो गट्स ना, लेफ्ट हँडान रावचें घरा. पूण खोशयेसान हात घालून पळय कितें करता तेतून. एक बियार आनी एक बिर्याणी म्हणून जर मागलें जाल्यार फुडले 5 वर्सां तुज्या भुरग्याची फुडार कितें जातलो. तुका बिर्याणी मेळटली एक दिसाचीच मेळटली आनी 500 रुपया मेळत 1000 रुपया मेळत. गोंयचे लोक आमी लोकसभेक चड म्हत्व दिनात. कित्याक दिनात? कित्याक आमी म्हणटा 2 खासदार येवन कितें जावपाचें आहा. तशें ना तें. खूब इश्यूज अशे आहात. आनी नुस्तेकारांचे इश्यूज आज भायले नुस्तेकार येतात हांगा फिशींग करतात. इश्यू कोणाचो अंडर येता? गोंयच्या सरकाराच्या अंडर येना तो. सेंट्रल इश्यू तो. सो अशे खूब सेंट्रल सब्जेक्ट आहा. डबल ट्रॅकिंग, एनवायरमेंटल, CR4 फाउंडेशन्स, म्हादेव, कोस्टाचो एक्स्ट्रा आमकां आमी परमिशन दिल्यात. हे सगळे सेंट्रल इश्यूज आनी हे सेंट्रल इश्यूजांचेर झगडूपाक आमकां बरो लोकप्रतिनिधी जाय. ह्या लोकप्रतिनिधीक आमी सगळे एक जावन सपोर्ट करतात. आमी ताका काँग्रेस उमेदवार सपोर्ट करतात. गोवा फॉरवर्डान केन्नाच मागूंक ना की आमचो कॅन्डिडेट आसचो. आमी केन्नाच म्हणूंक ना आमकां कॅन्डिडेट जावंक जाय. आमी सदांच म्हणला की काँग्रेस म्हणटेच पार्टी हांगा उबी रावंक जाय साऊथ गोवान आनी तांकां आमचो पूर्ण बहुमत आनी पूर्ण सपोर्ट आमचो आसतलो आनी आमी ताका जिखोवपा खातीर काम करतले. काणकोणकारांनी आतां आपल्या आंगार घेवंक जाय. काणकोणकारांनी हांगा रावन ताची नीड दाखोवंक जाय. आनी म्हाका खात्री आहा की स्वाभिमानी काणकोणकार हो एक गोंया खातीर आदर्श आसतलो आनी तो बाब फिर्यादक लीड दितलो. आनी आतां च्याच्यान आनी एक म्हणलें की ST म्हणटा ते सगळे ST तशें ना. ST रिजर्वेशन म्हणटा तो सेंट्रल इश्यू. त्या ST रिजर्वेशनाचेर ST समाजाक फटयल्लें आहा. हे ST समाजान तकलेन दवरूंक जाय. कितलोय रमेश तवडकार ST लिडर आसूं ताजे थंय चलूंक ना. सेंट्रल गव्हर्मेंटान ST फटयला. डिलिमिटेशनाचो इश्यू न्हीच तो. तो डिलिमिटेशनाक कसो लिंक केलो तो म्हाका खबर ना. पूण जे रिजर्वेशन मेळूंक जाय आशिल्लें जातून एक सर्वसामान्य STचो तरणाटो आपूण एक लोकप्रतिनिधी जातलो हो एक जो विचार दवरता हो विचार फुडें व्हरपाचेच मरण केलें ह्या सरकारान. आनी ह्या सरकाराक ST समाजान केन्नाच एंडोर्स करूंक जायना. हें हांव उबयपणे सांगता. तांकां परती याद करून दिता आनी एक खात्री दवरता की तुमी
भिरातो बहुमतान निवडून दिसलाय आणि ताचे खातीर तुम्ही सगळे एकवटान रावतले. देव बरें करूं. गोंयकारांचो उमेदवार कॅप्टन बिरियातो, लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी, बाब एल्टन, म्हाजेच बशिल्ले सगळे मानेस्त, CWCचो मेंबर बाब गिरीश चोडणकार आनी काणकोणचे ज्येष्ठ नागरीक जमिल्ले म्हज्या भावांनो आनी भयणांनो, ह्याच दिसांनी एक प्री पोल सर्वे आयल्या. प्री पोल सर्वे कसली? ही गोदी मिडिया म्हणटाची न्ही, ही लोकनीती CSDS सर्वे म्हणून. ही सर्वे कितें सांगता की राम मंदिर बांदलां आसत, धर्म म्हणटा तो जाता तितलो पुश करपाक हो सरकार ट्राय करता आसत, हाय डेसिबल कॅम्पेन म्हणटा ती, इतले सगळे आसून अनएम्प्लॉयमेंट, इनइक्वॅलिटी आनी इन्फ्लेशन म्हळ्यार म्हारगाय आनी अनएम्प्लॉयमेंट म्हळ्यार बेरोजगारी, हे प्रामुख्यान देशान मेन इश्यूज आसात. कितलोय राम मंदिराचो तुवें बोवाळ केलो जाल्यार पसून पॉट, ब्रेड अँड बटर इश्यूज, लायव्हलीहूड इश्यूज हे सगळ्यांत चड आसात. ही एक नॅशनल सर्वे. ही सर्वे हे सांगता की एडवांटेज बीजेपीक आसा म्हणून. हांव तें लिपयना आनी ती फेर सर्वे. आतां ही सर्वे येतकर बीजेपी म्हणटा कितें, अशी बेकार लोडी पार्टी न्ही ती बसून पळय काम करता आनी फूल टू तातूंतच आसतात ते कितें पळयतात की बाबा सर्वे पयलींच तर अशें सांगूंक लागता आनी मागीर काँग्रेस न्हिदिल्ली काँग्रेस जागी जाता आनी जेन्ना सगळे सपोर्ट करपाक भायर सरतात, पयलीं काँग्रेसीन कितें आहा, कोणाक तिकीट मेळटली हो एक इश्यू आसता. ताजे जातकर मागीर सगळे जे तिकीट सोदतात ते एक जातात. मागीर काँग्रेसीचेर सारखे पॅथॉलॉजिकल हेट्रेड आशिल्ले आदवोगाद राजाराम ग्रासियस असले पसून काँग्रेसीक सपोर्ट करपाक लागतात. तेन्ना लोकांक एक प्रश्न जाता की बाबा बाळें मारता काय कितें, बदल जाता काय कितें, काँग्रेस येता काय कितें, आनी हे भंयान मागीर इश्यू येता तो अनकॉन्स्टिट्युशनल, कॉन्स्टिट्युशन हें म्हणलें, कॅप्टन बिरियातो म्हणटा तो देशद्रोही जाता, ओव्हरनायट देशद्रोही जाता. हाजेर एक तुमी चिंतपाक जाय की आमी हांगा प्रश्न उत्तर दिवपाक येवंक ना. बीजेपीन प्रश्न घालो आनी हांगा उत्तर दिता, हें करूंक आमी येवंक ना. म्हणून आमी बी तें सांगचें पडटलें, कित्याक आज खंयच्याय मायनॉरिटी समाजाच्या मनशाक देशद्रोही म्हणप म्हळ्यार सवाय जाल्लें आहा. जेन्ना वयले सगळे जे देश चलयता तेच जर तशें उलयता जाल्यार कोणाकूय तें पचता. म्हणटकर एक स्वाभिमानी काणकोणकार म्हणून तुमकां कळपाक जाय आनी एक स्वाभिमानी गोंयकार आनी हिंदू म्हणून हांव हें सांगता की एक जो देशा खातीर झगडलेलो पॅट्रियट, जो देशप्रेम, ताजे वयर देशप्रेम नासता, बरी नोकरी सोडून जो एक कमी सॅलरीची नोकरी, जंय जीव वचूंक शकता अशी नोकरी घेता, हे ऑप्शन जेन्ना तो घेता ताजेर देशद्रोहाचे केन्नाच ठपको केन्ना लागूंक शकना. दुसरे म्हळ्यार आमी जे सगळे एक जाल्यात, हे कित्याक एक जाल्यात? आमी म्हणटात की घटना म्हणटा ती खतरे ना. हिंदू खतरे में न्ही, भारत का संविधान खतरे में, कॉन्स्टिट्यूशनच जेन्ना खतरे ना, म्हणून आमी जेन्ना एक जातात तेन्ना अनकॉन्स्टिट्यूशन आनी कॉन्स्टिट्यूशनाच्या विरोधात आमी कशें उलोवंक शकतले? आमी उलोवंकूच शकना. कॉन्स्टिट्यूशन हेच आमचें बायबल, हीच आमची गीता, हेच आमचें पुराण. म्हणून अशें चिंतून जेन्ना आमी फुडें सरल्या तेन्ना हे सगळे टायमपास वेपार तो आमी सायडीन दवरूंक जाय आनी येवंक जाय आतां लोकल इश्यूचेर. खूब जाणांनी उलयलें लोकल इश्यू कितें आहा. आतां तुमचो आमदार हो म्हागादीक सभापती म्हणटा तो नॉर्मली अंपायर कसो आसता, रेफरी कसो आसता, तो खंयची सायड घेवंक शकता. हो मातसो केन्ना केन्ना गोंयांत बी आपले बीजेपीचे घालता, सारकें न्ही, ते सांगल्यार ताचे तकलेन वतले काय ना तें म्हाका खबर ना, ते आमी ताका वचून सांगून वचूंक ना. ताणें सांगलें जाल्यार चड म्हाका तूं बस म्हणून म्हाका ना जाल्यार पसून तो कितलो तूं बस म्हणटा तें तुमकां खबर आहा. पूण ताका पूर्णपणान मान दिवन हांव तुमकां एक सांगूंक सोदतां की ह्या सरकारान, गोंयच्या प्रमोद सावंत सरकारान करप्शन आसा हे सांगपाक हांव आनी युरी नाका, एल्टन नाका, हे तुमचे सभापतीन आनी तुमच्या आमदारान सांगिल्लें आहा की पंचायतीक ताची बायल सरपंच आहा, पंचायतीक GI फंड जो मेळूंक जाय तो GI फंड मेळपा खातीर लाच दिवची पडटा, एक चलयेक लाच दिवची पडटा पंचायत मिनिस्टराच्या ऑफिसान. हे सांगलां सभापतीन
हांवें जे उलयलां तें एग्री केल्लें आहा. सो सभापती सर्टिफिकेट दिता करप्शन हे सरकाराक, हे पयलें जालें. दुसरें म्हणल्यार आर्ट अँड कल्चर मिनिस्टर स्पॉन्सरशिपान करप्शन करता. हो इश्यू कोणे काडलो? ओपोजिशनान काडलो ना. ओपोजिशन युजलेस आमी हो इश्यू खरो काडूंक जाय. आमी काडूंक ना, सभापतीनूच इश्यू काडलो. सगळ्यांक खबर आसतलें की खंयचे खंयचे वाड्याचेर वरून ताणें स्पॉन्सरशीप दिली म्हणून. ती कोणे इश्यू काडलो? हे रवींद्र भवन तुमचे कंप्लीट कित्याक जायना? कित्याक आर्ट अँड कल्चर मंत्र्याचे आनी तुमचे सभापतीचे सारखे ना. हे गणित आहा. आता हे लोकल इश्यूज लोकल इश्यूज कित्याक सांगता? कित्याक फायनली आमी सगळे देशाचे उलयले आनी काणकोणा येवन लोकल इश्यू उलयलो ना जाल्यार कितें फायदो? काणकोणकारांच्यो किडनी वचत आहा. डबल इंजीन सरकार आसा. अजून मेरेन डबल इंजीन सरकाराक कळना की काणकोणकारांच्योच किडनी कित्याक वतात ते. येदो व्हडले रिसर्च इतले व्हडले हे विश्वजीत राणे म्हणटा आपूण नेफ्रोलॉजी डिपार्टमेंट घालता सगळे बरें आहा. काणकोणकारांच्यो किडनी कित्याक वतात आनी दुसऱ्यांच्यो कित्याक वचनात? हाजें उत्तर अजून मेरेन डबल इंजीन सरकाराक ना, सभापती कडेनूच ना. आनी हांवें कितलेचदा असेंब्लीन रेज केल्लें आहा. चापोली डॅमान उदक आहा पूण काणकोणकारांक उदक ना. सादे गणित तें. दिसता उदक तरी पूण नळान उदक ना. हे सॉल्व कित्याक जायना? कसले विकसीत भारत तुमी उलयतात? खोलाचे मिरसांगेक GI घेवपाक सुरवात केली आमी. GI म्हणल्यार ज्योग्राफिकल इंडिकेशन. ती खोलाची मिरसांग म्हणटा ती हांगाचें वैशिश्ट्य हें आमी दाखयतात. हांगाचो काजू जो कमी जाला हे वर्सा ताका रेट ना. हे शेतकाराचे इश्यू. तातूंत कितें जालें? कितें करता तुमचे डबल इंजीन सरकार? उत्तर आसा? आमदारा कडेन उत्तर आसा? म्हणटकर हांव इतलेंच सांगता तुमकां की हें जें इलेक्शन आमी जे झगडटात हे खरे इश्यूचेर इलेक्शन झगडुया. नाका आशिल्ले धर्म जात राम हे ते हाडचे न्ही. राम म्हणटा तो सगळ्यांचो. राम आमचो राम तांचो एक. राम कोणाचे बाबायचे बेस न्ही हें आमी सांगिल्लें आहा. आनी हांव हिंदू म्हणून हें सांगता. राम नवमीची सुटी हांव मागतालो हो सरकार वापस करतालो. पळय ना सगळ्यांक खबर आहा. राम नवमीची सुटी मागिल्ली हांवें ओपोज करतालो गोंयचो सरकार. आतां राम मंदिर जालें रोखडीच सुटी मेळ्ळी. कित्याक हे इलेक्शन वच आनी ते मुख्यमंत्र्यान तेन्ना सांगले पासून फुडल्या वर्सा इलेक्शन आहा म्हणे मागीर करूया म्हणजे लोक गोंयचे लोक पिशे काय कितें? प्रश्न असो येता की गोंयचे लोक पिशे आमचे देशांतले लोक पिशे आसूंक शकता. गोंयचे लोक पिशे न्ही. गोंयचे लोक पिशे आशिल्ले जाल्यार हांव जिखनालो. आमचे असले इंडिपेंडंट जे जिखतात कित्याक जिखतात? कित्याक हुशार गोंयचे लोक ते स्वाभिमानी गोंयचे लोक बरे मनशाक निवडून दितात. हो सारको एकूच होप आहा. आज तो तेच होपान आमी हांगा आयिल्ले आसा. आमी ते व्हडले रेटोरीक सांगनात की कोण हिंदू आनी क्रिस्तांवाचें इलेक्शन न्ही हें इलेक्शन घटना हाडपाचें. हें इलेक्शन डेमोक्रेसी हाडपाचें. आतां प्रशांतान मोहन सांगले ते भशेन तांच्या पक्षान डेमोक्रेसी ना, देशान ना ती ना, पक्षानूय ना. आतां तांच्या पक्षान ना ती देशान ना जाता. पक्षान डेमोक्रेसी गेली देशान डेमोक्रेसी वता. हें पयलें चिन्ह तांकां लागिल्लें आहा. पयलीं दुयेंस तांकां लागता मागीर ते देशाक लागता. त्या भशेन व्हायरस तो. सो लोकशाय हाडपाक ही एक जाल्ली आहा. सो आतां खरे इश्यूचेर जर आमी उलयतात जाल्यार खरे इश्यूज कितें आनी गोंयच्या जनतेन हे इलेक्शनाक म्हत्व कित्याक दिवपाचें? आतां हांगा खूब लोक आहात आनी खूब जाण येवपाचे आशिल्ले. चाच्यान सांगलें की दिगंबर कामत येवन तांकां म्हणजे अशें इंडिकेशन दिलें की दिगंबर कामत खंय तरी तांकां हॉटेलान आपयता आनी कितें आपयता. काल एक इंटरव्यू जालो म्हजो. त्या इंटरव्यूआन हांवें सांगलें की दिगंबर कामतीन देवाकूच न्ही घटनेकूय फटयलें. आनी तो खंयच्या तोंडान विजयाचेर उलयता की ताणें आमी घटनेक हत्या केल्या म्हणून घटनेचेर तो उलयता म्हणून. आनी तुवें सगळ्यांक देवाक विकून खालो आनी तूं आतां हें सांगता. तो इंटरव्यू घेवपी मातसो ताका सॉफ्ट कॉर्नर आशिल्लो. दिगंबराचो सॉफ्ट कॉर्नर खूब जाणांक आसता. आमच्या आल्टर्नेटिव्ह आहा खूब आहा ताका. कारण ताचे आमी ते स्लोगन मारतालो तो लिपतालो मातसो. सो सॉफ्ट कॉर्नर खूब जाणांक आहा ताका. तो कितें म्हणटा की ना ना तशें न्ही. ताणें कितें म्हणलें की ताणें प्रसाद घेतलो. प्रसाद घेतलो कितें की आपूण पक्ष सोडूं काय म्हणून आनी ताका प्रसाद जालो. आतां तुमकां एक खबर सांगता. मातशें आतां आमी बाजारान बसल्या म्हणून तुजी बाजारांतली खबर पूण खरी खबर तुमकां विचारूंक जाता दिगंबराक केन्नाय. पयले राती 11:15 दिगंबर म्हज्या ऑफिसान आहा.
आम्ही मडगांव म्युन्सिपालिटीचो चेअरपर्सन निवडून दिवंक सोदताले. ते म्हणसर तो ताका एक प्रश्न विचारलो. हांवें म्हणलें की आमी दोगूय काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड एक जाल्ले आनी आमचो एक कॉन्ट्रॅक्ट आशिल्लो की 11 म्हयन्यांनी हांव म्हजो चेअरपर्सन रिजायन करतलो आनी मागीर ताजो चेअरपर्सन जातलो. आतां ताजे चेअरपर्सनाक आमचे लोक ओपोज करूंक लागले. आमी म्हणलें सारकें न्ही, आमी उतर दिना आनी उतराक सेट रावंक जाय, हेंच आमचें बँकार म्हणून. तो म्हणपाक लागलो कितें की ते सगळें बरें आहा, आमी एक कित्याक जाल्ले, आमी बीजेपीचे विरोध एक जाल्ले. हे सगळें सारकें आपूण हो तर बीजेपीक गेले तूं कितें म्हणटा काय म्हणून. एक म्हणजे राजू नायक पूण कावन्सिलरान म्हाका विचारलें तुमचो राजू नायक कितें आहा काणकोणचो, तो गेलो फुटून, ताका एक कितें नोकरी दिता म्हणून सांगून तो गेलो आनी ताका कॅट केल्लें आहा. हो दुसरो राजू नायक. ताणें म्हाका हो प्रश्न विचारलो. हांवें म्हणलें तोच आन्सर करतलो. ताजेर ताणें मोठ्या फुड्यान 18 वर्सां मारले. आपूण आयकता केन्नाच जावंक शकना अशें तशें. आनी एक 45 मिनटांनी रातचे आमी घरा आयल्यात जाल्यार दिगंबर गेलो. दिगंबर गेलो तो गेलो. हो म्हाका रिपोर्टर काल इंटरव्यू घेता, तो इंटरव्यू तुमी पळयलो आसतले, तो प्रसादाच्यो खबरो सांगता. मागीर एक भटजीन म्हाका फोन केलो काल. तो म्हणलो दिगंबर गेलो खंयच्या दिसा 14 सप्टेंबर 2022. 10 सप्टेंबर 2022 पितृपक्ष लागलो. म्हळ्यार 10 तारखेच्यान प्रसाद जायना, खंयच्याच देवळान प्रसाद जायना. आमचो श्राद्ध पळयलो जाता तो प्रसादूच जायना. ताणें फट मारली की आपल्याक प्रसाद जालो म्हणून. हाका प्रसाद कुठून जावना. हो पर्वती पितृपक्षाच्या टायमार बीजेपीन गेल्लो आहा आनी हाचे खातीर बीजेपी चड पडटली, कित्याक आज देव फटयल्लो आहा. आनी ते जर काणकोणा हांगा येतात आनी तुमचेर प्रेशर घालतात जाल्यार तुमी ताका सांगूंक जाय की आमकां आमचो देव व्हडलो, आमकां आमचें उतर व्हडलें, आमकां आमची घटना व्हडली, हें तुमी सांगचें पडटलें. आनी हें जर तुमी सांगनात जाल्यार तुमकांय फुडार ना. आज फुडार म्हणटा कितें, आज ताणें उलयलें कितें ड्युअल सिटीजनशीप म्हणटा कितें ती लाखांनी गोंयकारांनी रेजिस्टर केला. कोर्ट कित्या खातीर केला, गोंयच्या सरकारान ताका नोकऱ्यो दिवंक जायना म्हणून लोक भायर गेले. बाब फॅन्सी विभागांचो भावनांचो आमदार आहा ताका मोठ्या टाळांनी सपोर्ट करता. म्हणटकीर लोक गेल्यार भायर नोकऱ्यो सोदपाक, कित्याक गोंयच्या सरकारान नोकऱ्यो दिवंक पावूंक ना. पॉंडिचेरी म्हणटा तो असोच गांव जे गांवांत प्रोविजन अशें आहा आमच्या कॉन्स्टिट्युशनान की 18 वर्सां जातकच 6 म्हयन्यांनी तुवें डिसायड करचें पडटा तुका इंडियन रावपाक जाय वो तुका फ्रेंच सिटीजन जावपाक जाय. तोच कायदो आमकां कित्याक न्ही हें हांवें म्हणिल्लें आहा, पूण म्हाका कोणें देश द्रोही म्हणूंक ना. आनी ताणें जेन्ना म्हणलें की डिबेट जावची म्हणटा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर हेच उलयता. तोय म्हणटा की डिबेट जावची म्हणून क्रिसमस इवाच्या दिसा म्हळ्यार 24 डिसेंबर 2023 तेन्ना आमचे फॉरेन अफेअर्स मिनिस्टरान स्टेटमेंट काडिल्लो आहा की डिबेट म्हणटा ती जावपाक जाय. इट इज एन ऑन गोईंग डिबेट. हावेवर देर आर सिक्युरिटी कन्सर्न्स, इकॉनॉमिक कन्सर्न्स and social concerns. But the debate is on. Debate is not closed. Just because the constitution does not allow dual citizenship, debate is not closed. हे फॉरेन अफेअर्स मिनिस्टरान म्हणिल्लें आहा. तो जर ते म्हणटा तर कॅप्टनान म्हणल्यार कितें जालें आनी खंयचो इश्यू. आज खूब हिंदू लोकांक हांवें विचारिल्लें आहा अरे कॅप्टनान ते म्हणलें कितें पोलरायझेशन जाता काय म्हणून. हिंदू बहुजन समाजाच्या लोकांनी म्हाका सांगिल्लें आहा काय ना ते कोण वाचताले म्हणून. कित्याक आतां कोण पेपरान म्हणटा मानना. पेपर म्हणटा ते सगळे डुप्लिकेट जाल्ले आहा. ध्रुव राठी म्हणटा एक युट्यूब चॅनल एकलो काडटा तो पळोवपाक ध्रुव राठी म्हणून तो कितें म्हणटा मिलियन्स ऑफ इंडियन्स हॅव बीन ब्रेन वॉश्ड नॉट बाय दीस गोदी मिडिया. गोदी मिडिया आपल्या भशेन ट्राय करता अर्णब गोस्वामी आनी कोण हे ते, पूण ताजे परत चड म्हणटा ती व्हॉट्सएप युनिव्हर्सिटी म्हणून. व्हॉट्सएप युनिव्हर्सिटी म्हणून कितें ती बोलताच घालता. आतां तूं काडटा तें फॉरवर्ड करता, तो काडटा तें फॉरवर्ड कर, फॉरवर्ड जावन लोकांक तें खरें दिसता. लोकांक अशें दिसता की इंदिरा गांधीचो घोव मुसलमान आशिल्लो म्हणून. ना घाल्लें तें खरें. तें म्हाका एका व्हडल्या बिल्डरान सांगलें मुसलमान म्हणटा कितें न्हू उलयता काय. कशें कितेंय कोणाचें बुरो फेस करप, एक आवाज तयार करप आनी हें करपाक ताचें काम करपाक एक एजन्सी आहा. ते फूल टायम हेच करतात की मनशाक ब्रेन वॉश कसो करप. आनी मिलियन्स ऑफ इंडियन म्हळ्यार कोट्यांनी इंडियन ब्रेन वॉश जाल्ले आसा. आज इश्यूज आहा ते इकॉनॉमिक इश्यूज. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणटा ते ताचे कडेन आज फक्त 35,000 कोटी आसात भितर रिझर्व्ह फंड. हो रिझर्व्ह फंड ह्या प्रधानमंत्र्यान 5,76,000 crores घेतलो.
जो मनमोहन सिंग आशिल्लो ताणें 10 वर्सांत 1 लाख कोटी घेतिल्लो, 5 पटीन चड पयशे घेतले. इंदिरा गांधीन जेन्ना बांगलादेश वॉर केले तेन्ना तिने 75,000 करोड मागले रिझर्व्ह बँके कडेन. रिझर्व्ह बँकेन दिला तिका. तिने म्हणजे आसूं चल 50,000 कोटी कर. 50,000 कोटी दिले ना देवय म्हणून. ही डेमोक्रेसी. जेन्ना एक इन्स्टिट्यूशन सांगता की ना तुझे ते पयशे हात लावंक जायना म्हणून, तुझे बाबाचे पयशे कितें ते पयशे आमचो नॅचरल रिझर्व तो हो नॅचरल रिझर्वाक जेन्ना सरकार हात घालूंक लागता तेन्ना सरकार कंगाल जाता. आणि ताचे बरोबर रिझर्व्ह बँक कंगाल जाता. बँके गेल्योच. आमची रिझर्व्ह बँक जर कंगाल झाली जाल्यार आमी कितें म्हणटले? कितें म्हणटले आमी? मागीर कितें म्हणटले? राम करताले. अरे आमी हे कंगाल जातले, बोल्सांत बुराक जातले. फुडार कितें तुमच्या भुरग्यांचो ते तुमी चिंतपाची गरज आहा. म्हणून एक तो ध्रुव राठी एक हे सांगता कितें सांगता ताजो एक पोस्ट पळयली हांवें. बरो आहा ताजो पोस्ट. तो कितें म्हणटा की देशान आमचे खूब तरेचे लोक आसात. तातूंत एक अशी ही आहा सोना 73,000 रुपयाचेर पावले म्हणटात. रुपया पार. डॉलर 83 रुपीज पार. स्कूल फीस 3,500 पार. बाप और देश के पे कर्ज बन रहा है लगातार, बढ़ रहा है लगातार. और बेटा सोशल मीडिया पे लिख रहा है अब की बार 400 पार. कितें देशाक उजो लागून एक कोण इंटरव्यू दिता भायर म्हणटा आम्ही 5,000 रुपयान गॅस घेऊन 500 रुपयान पेट्रोल लिटर घेऊन पुरो आम्ही ह्या खेपे 400 पार. म्हणजे कितें या अंधभक्त गोंय म्हणटा ते अंधभक्तांचे आम्ही हाजेर विचार करूंक जाय. जो रमेश तवडकर सांगता की हो सरकार करप्ट, हाजो आर्ट अँड कल्चर मिनिस्टर करप्ट, त्याच सरकारचे कॅन्डिडेट तुम्ही वोट मारतले? चिंता मेळ्ळें हे काणकोणकारांनी चिंतूंक जाय. हांव जाणा आशिल्लो काणकोणकार म्हणटा व्हडले क्रांतिकारी. आम्ही सगळे पळयल्या काणकोणकार प्रशांत मोहनदास संदेश प्रभुदेसाय हे सगळे स्टुडंट टायमाचेर व्हडले लिडर. हांचे कडचे आम्ही शिकले की बाबा रेव्होल्युशनरी फॉर्मर म्हणटा कितें रेव्होल्युशनरी म्हणटा हे रेव्होल्युशनरी आहा हे मर्सनरी हे भाडाचे बोल हे कोणाचे कितें घेतल्या आनी हांवें पार्टी केल्या आनी काय ना. आनी वचून लग्नाक हांवें इतलेंच सांगलें की बाबा आमकां तुमचे पयशे नाका, आमकां तुमचो विरोध जाय म्हणून. गोंयचे राखणदार तुमी म्हणून सांगलें. ते खूब तांकां दुखलें. आज चड गाळ्यो म्हाका पडटा ह्या दिसांनी. चड गाळ्यो पडप म्हणल्यार तुका सारको थर्मोमिटर लागप की बाबा आमकां दुखला म्हणून. आनी दुखला न्ही कितें दुखला तें बीजेपीची बी टीम जावपा खातीर. खंयच्याच ऑपोजिशनान कोणें कॅप्टनाक क्रिटिसायज करूंक ना. कांयचो गोंयकारपण म्हणटा पेपर पळय एकूच आरजीचो प्रेसिडेंट हाका कॅप्टनाचेर टिका करता. म्हणल्यार कितें बी टीम न्ही जाल्यार आनी कितें आनी खंयची मताचेर उलयता तूं? जे मनीस तो उलयता कोणा खातीर? ड्युअल सिटीजनशीप इश्यू म्हणटा 800 लागता काय लागना? शिरगांव लागता काय लागना? आमदार कोण खंयच्या पार्टीचो आहा? आमदार आहा रेव्होल्युशनरी कोण पार्टीचो? सगळ्यांत चड इश्यू जर लागता जाल्यार तो सावंत आंध्रे मतदारसंघात लागता. तो इश्यू जर तो काडटा तर तूं ताजेर क्रिटिसायज करता? म्हणल्यार तुमकां तुमचे सारकें जे कितें मिटर खंयच्यान चालू आहा तो कळटाव ना. सगळे जगात पळयलो हा मिटर खंय चालू आहा तो. आनी ताचे खातीर तांकां एक मत पडूंक जायना. एक मत तांकां पडप म्हणल्यार गोंयकारांची लाचारी आनी गोंयकारांची विचार करपाची संवडीच बंद जाल्या हे सर्टिफाय जाता. आता उरलो इश्यू कॅप्टनाक कसो जिखोवन हाडपाचो. खूब जाणांक टेन्शन पडना कॅप्टन जिखपा जाय, हवा जाल्ली आहा. आता जिखपा खातीर एक कोऑर्डिनेटेड एफर्ट जाय. आनी काँग्रेस पार्टीक खरीच सामकी राकेश जाल्ली आहा कित्याक काँग्रेसीचे सगळे आमदार गेले, ऑर्गनायझेशन केले आनी आमदार वता तेंचो ऑर्गनायझेशन घेवन वता. फक्त स्वाभिमानी जे लोक आहात ते उरतात. आनी ते स्वाभिमानी लोकांचेर काँग्रेस आता फुडें हाडिल्ली आहा. आनी एक बरो उमेदवार घेवन फुडें हाडिल्ली आहा. ताजो बायोडेटा हांवें सांगला आनी परतो सांगपाचो नाका ना. पूण गोंयकारान एक तकलेन धरूंक जाय, खंयच्याय पार्टीन एक तकलेन धरूंक जाय. हे इलेक्शन आमचे सगळ्यांचे. हे इलेक्शन जर आमी जिखले जाल्यार फुडें आमकां 27 फुडार आहा. हे इलेक्शन जर आमी जिखना आमकां 27 फुडार ना. कोण आमचे बरोबर रावचो ना. सगळे बीजेपी जातले. हे सुरताक जालें. सुरताक कॅन्डिडेट काँग्रेसीचो तेणी नॉमिनेशन भायर उडयना. दुसरे दिसा तो बी बीजेपीन जॉइन जालो. अनऑपोज्ड इलेक्शन जालें. नागालँड म्हणटा ते जो गिरीश चोडणकर इन्चार्ज आहा तो तुमकां सांगतलो ते ईस्ट नागालँड म्हणटा ते 6 डिस्ट्रिक्टांनी वोटूच पडूंक ना. एक मत पडूंक ना.
एक मत म्हणजे काय सुद्धा इवन कॅन्डिडेट सपोर्टेड बाय बीजेपी ताका पासून वोट मारूंक ना लोकांनी मतूच पडूंक ना 4,09,000 लोकां भितर एक मत पडूंक ना अशी गोष्ट जाल्ली आहा पेपरार आमी वाचूंक ना हांवें तो कोणतो दुसरो आहा तो NDTVचो होतो रवीश कुमार ते रवीश कुमाराच्या हाजेर हांवें ते युट्यूबाचेर पळयलें आनी ते खरेंच काय आमी चॅक करपाक हांवें ते हिंदू पळयलो हिंदून तें कळ्ळें की बाबा खरेंच म्हणे हे आमी खंयचे पेपरार वाचला सो कितले तुमी पेपरांचेर डिपेंड रावतले पेपर आनी कितें WhatsApp हाचेर तुमी रावं नाकात काळजाक हात घालून तुमी सांगात तुमी सेफ आहात तुमचे दीस बरे आयल्या अच्छे दिन म्हणटा आयलो ना अच्छे दिन जर येवं ना जाल्यार कितें करप पोतो निवडून दिवप पोतो निवडून दिलो जाल्यार आमी लाचार जाले आमकां ऑप्शनूच ना जाली हे विचार करपाची गरज आहा आनी काय ना मूळ मुद्दे म्हणटा ते उरिल्ले मुद्दे ना कॅप्टन कसो हो तो प्रायम मिनिस्टरान कॅप्टनाचेर उलयले प्रायम मिनिस्टरान कॅप्टनाचेर आतांच उलोवप म्हळ्यार कॅप्टनाची क्रेडीट ताजेर एक्चुअली एक फीत वाडलो ताजेर निवडून येवचे पयलीं जर तो इतलो उलयता तर निवडून येतकच तो कितलो उलयतलो तो चिंता तुमी ओपोजिशनान तुजो पडलो जाल्यार हांव म्हणना की आमचो सरकार येना म्हणून पूण ओपोजिशनान तुजो पडलो जाल्यार ताका रिकॉग्निशन आसतलें तो बाग तापोवपाक थंय वचचो ना म्हजो आक्षेप आशिल्लो खूब जाणां बाग तापोवपाक आसतात म्हणून खूब आमदारूय आसतात खूब खासदारूय आसतात बाग तापोवंक आसतात ते बरें दिसता ते सगळ्या पूण काय ना फुडले काय ना गोंयचो खासदार म्हणून आसूंक जाय गोंयचो खासदार म्हणून तो नॅशनल लेवलाचेर शायन जावंक जाय आमचो पर कॅपिटा एज्युकेशन इंडेक्स सगळ्यांत वयर आहा आमी सुसंस्कृत आनी सोशियो पॉलिटिकली कॉन्शियस समाज म्हणून आमकां देश वळखता ताचो आमचो जर लोकप्रतिनिधी आहा तो लोकप्रतिनिधी बरो आसूंक जाय आनी तो शाहीन जावपाक जाय आनी म्हाका खात्री आहा की कॅप्टनान पळोवनच आपली टेस्ट पास जाल्ली आहा ताका फुडें एकवटान तुमी सगळ्यांनी हात लावन जे कोण भितात जे कोण भायर येवपाक आतां फाटीं फुडें येतात दिगंबराचेर चिंतून एक तकलेन दवरात की तो पितृ पक्षान भितर जर उरलो तो सुनील ढवळकाराक केन्ना विचारात सुनील ढवळकार म्हणटा ही पनवत जे पितृ पक्षान जो कोण स्टेप मारता तो फेल जाताच हो आमचो धर्म सांगता हांव तितलो धर्माचो एक्सपर्ट न्ही म्हणून तुमकां हांव रेफरन्स दिता कोणा म्हऱ्यान वचपाचें थंय कोण आहा तो धर्माचो तो आज तांचो अलायन्स पार्टनर आहा ताका ओळखी विचारा हे दिसांनी तो हे म्हणचो ना प्रायवेटली तुमकां कितें तो सांगतलो आनी खात्री म्हाका आहा की प्रायवेटलीच रावन हे इलेक्शन जिखूंक जाय सगळ्यांक एक्सपोज करपाची गरज ना कोण आयलो ना कोण येतलो फाल्यां कोण फुट्टलो रमेश तवडकराचो एक रायट हँड गेलो दुसरो लेफ्ट हँड आमी सोदताले ना लेफ्ट हँडाक तो गट्स ना लेफ्ट हँडाक रावचें घरा पूण खोशयेसान हात घालून पळय कितें करता तेतून एक बियर आनी एक बिर्याणी म्हणून जर पाहिजे जाल्यार फुडले 5 वर्सां तुज्या भुरग्याची फुडार कितें जातलो तुका बिर्याणी मेळटली एक दिसाचीच मेळटली आनी 500 रुपया मेळत 1000 रुपया मेळत गोंयचे लोक आमी लोकसभेक चड म्हत्व दिनात कित्याक दिनात कित्याक आमी म्हणटा 2 खासदार येवन कितें जावपाचें आहा तशें ना तें खूब इश्यूज अशे आहात आनी नुस्तेकारांचे इश्यूज आज भायले नुस्तेकार येतात हांगा फिशींग करतात इश्यू कोणाचो अंडर येता गोंयच्या सरकाराच्या अंडर येना तो सेंट्रल इश्यू तो सो अशे खूब सेंट्रल सब्जेक्ट आहा एंटरप्राइज ट्रॅकिंग एनवायरमेंटल CR फाउंडेशन्स म्हादय कोर्साचो एक्स्ट्रा आमकां आमी परमिशन दिलात हे सगळे सेंट्रल इश्यूज आनी हे सेंट्रल इश्यूजांचेर झगडूपाक आमकां बरो लोकप्रतिनिधी जाय ह्या लोकप्रतिनिधीक आमी सगळे एक जावन सपोर्ट करतात आमी ताका काँग्रेस उमेदवार सपोर्ट करतात गोवा फॉरवर्डान केन्नाच मागूंक ना की आमचो कॅन्डिडेट आसचो आमी केन्नाच म्हणूंक ना आमकां कॅन्डिडेट जावंक जाय आमी सदांच म्हणला की काँग्रेस म्हणटेच पार्टी हांगा उबी रावंक जाय सावंक जाय आनी तांकां आमचो पूर्ण बहुमत आनी पूर्ण सपोर्ट आमचो आसतलो आनी आमी ताका जिखोवपा खातीर काम करतले काणकोणकारांनी आतां आपल्या आंगार घेवंक जाय काणकोणकारांनी हांगा रावन ताची नीड दाखोवंक जाय आनी म्हाका खात्री आहा की स्वाभिमानी काणकोणकार हो एक गोंया खातीर आदर्श आसतलो आनी तो पिर्यातूक लीड दितलो आनी आतां चाच्यान आनी एक म्हणलें की ST म्हणटा ते सगळे ST तशें ना ST रिजर्वेशन म्हणटा तो सेंट्रल इश्यू ते ST रिजर्वेशनाचेर ST समाजाक फटयल्लें आहा हे ST समाजान तकलेन दवरूंक जाय कितलोय रमेश तवडकार ST लिडर आसूं ताजे थंय चलूंक ना सेंट्रल गव्हर्मेंटान ST फटयला डिलिमिटेशनाचो इश्यू न्हीच तो डिलिमिटेशनाक कसो लिंक केलो तो म्हाका खबर ना पूण जे रिजर्वेशन मेळूंक जाय आशिल्लें ज्यातून एक सर्वसामान्य STचो तरणाटो आपूण एक लोकप्रतिनिधी जातलो हो एक जो विचार दवरता हो विचार फुडें व्हरपाचेच मरण केलें ह्या सरकारान आनी ह्या सरकाराक
ST समाजान केन्नाच एंडोर्स करूंक मेळना हे हांव उबयपणे सांगता तांकां परती याद करून दिता आनी एक खात्री दवरता की तुमी भिरांतो बहुमतान निवडून दितले आनी ताचे खातीर तुमी सगळे एकवटान रावतले. देव बरें करूं.